यावर्षी गणेशोत्सवानिमित्त इंदिरानगर येथील भाजपा प्रणित श्री प्रतिष्ठान या संस्थेने इंदिरानगर येथे वृंदावन येथील सुप्रसिद्ध प्रेम मंदिर उभारले आहे। त्याचप्रमाणे श्रीकृष्ण सृष्टी आणि भारतातील दुर्मिळ गायींचे गोमाता दर्शन देखील आयोजित केले आहे। इंदिरानगर येथील वृंदावनचे हे प्रेम मंदिर पाहण्यासाठी दररोज लाखो भाविक येथे येत आहेत। रात्रीच्या वेळी आकर्षक लाइटिंगमुळे हे मंदिर अधिकच खुलून दिसते आहे। नाशिकला वृंदावनचे प्रेम मंदिर साकारणारे नगरसेवक ॲडव्होकेट श्याम धर्मराज बडोदे यांनी या प्रेम मंदिराविषयी सांगितलं। भारतीय जनता पार्टी प्रणित श्री प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी गणेशोत्सवामध्ये आम्ही भारतातील विविध पौराणिक मंदिरांचा देखावा सादर करत असतो। 2022 साली आम्ही 108 फुटी शिवलिंग जे महामृत्युंजय मंदिर म्हणून आसाममध्ये आहे म्हणून ओळखलं जातं, त्याची प्रतिकृती आम्ही साकारलेली होती आणि त्याला राज्य शासनाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला त्याच्यासाठी दिलेलं होतं। त्याचबरोबर आम्ही राम मंदिरची प्रतिकृती या ठिकाणी साकारलेली होती। तसंच 2024 साली आम्ही जेजुरीचा खंडेराया जेजुरी गड या ठिकाणी साकारलेलं होतं आणि या सर्व पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद आम्हाला दिलेला। या दरम्यानच्या काळामध्ये मला काही नागरिकांचे पत्र आले आणि काही महिला भगिनींनी मागणी केली की आपण श्रीरामाचं केलं, आपण भगवान शंकराचं केलं, तर आपल्याला श्रीकृष्णाचं काही करता येईल का? तर मग आम्ही आमच्या श्री प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी आपापसामध्ये चर्चा करून आम्ही वृंदावनला गेलो आणि आम्ही ते मंदिर प्रेम मंदिर बघितलं। मग आम्ही ठरवलं की आपल्याला नाशिकमध्ये यंदा नाशिककरांसाठी प्रेम मंदिरचीच प्रतिकृती साकारायची आणि त्या हेतूने आम्ही या ठिकाणी 2 महिन्यापासून या प्रेम मंदिराच्या देखाव्याचं काम आमचे बंगालमधील काही कारागीर आहेत त्या लोकांनी या ठिकाणी केलं आणि आपण बघितलं असेल की मंदिराबरोबर आम्ही संपूर्ण श्रीकृष्ण सृष्टीचं या ठिकाणी आम्ही निर्मिती केलेली आहे। त्याचबरोबर आपल्या भारतातील ज्या गायींच्या प्रजाती आहे त्याच्यामध्ये कांक्रेज असेल, पुंगनुरू गाय असेल, गीर असेल, डांगी असेल, अशा विविध गायींना प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्याचं दर्शन नाशिककर घेत आहे। त्याचबरोबर आम्ही एक 12 फुटाची भगवद्गीतेची प्रतिकृती बनवलेली आहे। आम्ही या ठिकाणी मी नाशिककरांना विनंती करेल का नाशिककरांनी या तीन दिवसामध्ये भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। दररोजच या ठिकाणी भक्तांची रेलचेल असते। ते पुढील काळात सुद्धा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं। नाशिककरांनी या ठिकाणी यावं अशी मी त्यांना विनंती करेल।